श्री स्वामी समर्थ. पैसा, नोकरी, प्रेम पुढच्या काही दिवसात या राशींना शनिदेव करोडपती बनवणार. 16 मेची शनी जयंती करणार भरभराट, सुखाचे दिवस येणार. शनी महाराजांचा मिळणार विशेष आशीर्वाद. त्याच भाग्यशाली राशींबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. 16 मे 2026 रोजी ज्येष्ठ कृष्ण पक्षातील अमावस्येच्या दिवशी म्हणजेच शनी जयंतीच्या दिवशी भरणी नक्षत्र आणि सौभाग्य योगाचा शुभ संयोग आहे. ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून हा दिवस अत्यंत विशेष मानला जातो, कारण अनेक शक्तिशाली योग एकाच वेळी सक्रिय असतील. 15 मे रोजी सूर्य वृषभ राशीत प्रवेश करेल आणि या राशीत बुधासोबतच्या त्याच्या युतीमुळे बुधातित्य योग निर्माण होईल, जो बुद्धिमत्ता, निर्णय क्षमता आणि करिअरमधील प्रगती दर्शवतो. मिथुन राशीतील गुरु आणि शुक्राच्या युतीमुळे गजलक्ष्मी राजयोग निर्माण होईल, जो धन, समृद्धी आणि आर्थिक लाभासाठी अत्यंत शुभ मानला जातो. मंगळ स्वतःच्या मेष राशीत अत्यंत बलवान स्थितीत असेल, ज्यामुळे रुचक महापुरुष राजयोग निर्माण होईल, जो धैर्य, नेतृत्व आणि आत्मविश्वासास वाढवतो. एकंदरीतच ग्रहस्थितीच्या दृष्टीने हा दिवस अत्यंत शक्तिशाली आणि फलदायी मानला जातो. ज्योतिषी स्पष्ट करतात की ही ग्रहस्थिती काही राशींसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. त्यांना शनी महाराजांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होऊ शकतो. शनी जयंती 2026 शनिदेवाचा वाढदिवस साजरा केला जातो. शनी जयंती ही शनिदेवांची जयंती आहे आणि शनी जयंती ही शनी अमावस्या म्हणूनही ओळखली जाते. आपल्या सर्वांना माहिती आहे की शनिदेव हे सर्व ग्रहांवर राज्य करणाऱ्या सूर्यदेवांचे पुत्र आहेत. पौर्णिमा दिनदर्शिकेनुसार 2026 सालची शनी जयंती ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या तिथीला साजरी केली जाते. भारतीय कॅलेंडरनुसार शनी जयंती वैशाख महिन्यात अमावस्या तिथीला साजरी केली जाते. काही भक्त शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनी जयंतीला उपवास करतात आणि शनिदेवांचा आशीर्वाद घेण्यासाठी शनी मंदिरांना भेट देतात. असेही म्हटले जाते की शनिदेव हे न्यायाचा देव, जो नेहमीच आपल्या भक्तांना योग्य न्याय देतात. जर भक्तांना शनिदेवाचा आशीर्वाद मिळाला तर त्यांना सौभाग्य प्राप्त होते, परंतु जर काही लोकांना शनिदेवाची कृपा नसेल तर त्यांना आयुष्यात कठोर परिश्रम करूनही अडचणी आणि त्रास सहन करावा लागतो. शनिदेवाची पूजा आणि प्रसन्न करण्यासाठी तुम्ही हवन पूजा आयोजित करू शकता आणि शनी जयंतीच्या दिवशी यज्ञ देखील करू शकता. 2026 ची शनी अमावस्या ही हिंदू पंचांगातील सर्वात शक्तिशाली आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण दिवसांपैकी एक आहे. अमावस्या आणि शनिवार एकत्र आल्यावर येणारा हा पवित्र प्रसंग कर्म, न्याय आणि शिस्तीचे दैवत असलेल्या भगवान शनिदेवांना समर्पित आहे. भक्तिभावाने शनी अमावस्या पाळल्याने शनिदोष, साडेसाती आणि शनी महादशेचे नकारात्मक परिणाम कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे जीवनात स्थिरता, समृद्धी आणि शांती येते, असं देखील सांगितलं जातं. 2026 मधील शनी अमावस्या दिनांक शनिवार 16 मे 2026 रोजी आहे. अमावस्या तिथीची सुरुवात 16 मे 2026 रोजी सकाळी 5:11 होईल. तसेच अमावस्या तिथी समाप्त होईल 17 मे 2026 रोजी सकाळी 1:30. अमावस्या शनिवारी येत असल्यामुळे हा दिवस विशेषतः शनी अमावस्या म्हणून ओळखला जातो आणि तो भगवान शनी महाराजांना समर्पित आहे. त्यांच्या पूजेसाठी हा दिवस समर्पित असतो. देशभरातील भक्त या दिवशी अत्यंत भक्तिभावाने पूजा, व्रत, दान आणि शनिदोष निवारणाचे उपाय देखील करतात. चला तर आता जाणून घेऊयात त्या भाग्यशाली राशींबद्दल ज्यांना शनी जयंतीच्या दिवशी मिळणार आहे भगवान शनी महाराजांचा विशेष आशीर्वाद. त्यामुळे त्यांच्या जीवनातील सर्व दुःख, संकटे मिटणार आहेत आणि त्यांच्या जीवनामध्ये येणार आहे अपार आनंदच आनंद. परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा, जय शनी महाराज. सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मेष रास. ज्योतिषशास्त्रानुसार शनी जयंतीचा काळ तुमच्यासाठी ऊर्जा आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण असेल. मंगळ तुमच्या राशीत बलवान स्थितीत आहे, ज्यामुळे तुमची निर्णय क्षमता आणि नेतृत्व कौशल्ये वाढतील.
रखडलेल्या कामांना गती मिळेल. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या देखील या काळामध्ये मिळू शकतात. त्याचबरोबर तुमच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची देखील चिन्हे आहेत. त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आनंदमय वातावरण असेल. नवीन प्रकल्पांमध्ये यश मिळण्याची देखील पूर्ण शक्यता आहे. तुम्ही तुमच्या विरोधकांवर वर्चस्व गाजवाल. तुमचे आरोग्य देखील या काळामध्ये नेहमीपेक्षा उत्तम राहणार आहे. त्यासोबतच या काळामध्ये भगवान शनी महाराजांचा विशेष आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहे. त्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व संकटे, दुःख मिटणार आहेत आणि तुमच्या आयुष्यात येणार आहे आनंदच आनंद. सोबतच हा काळ तुमच्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक गोष्टी घेऊन येणारा ठरणार आहे. त्यासोबतच या काळामध्ये तुमचे उत्पन्नाचे स्रोत देखील वाढू शकतात. त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढून तुम्ही बचत करण्यात देखील यशस्वी होऊ शकता. त्यानंतरची पुढची रास आहे ती म्हणजे मिथुन रास. ज्योतिषशास्त्रानुसार शनी जयंतीचा काळ मिथुन राशींच्या लोकांसाठी भाग्य आणि समृद्धीचे दरवाजे उघडू शकतो. निर्माण होणाऱ्या योगामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. नवीन संधी निर्माण होऊ शकतात. प्रलंबित कामे पूर्ण होतील. सामाजिक प्रतिष्ठा देखील वाढेल आणि तुमचे मन आनंद राहील. समाजात लोक तुमच्या शब्दाला किंमत देतील. व्यवसायाच्या विस्ताराची चिन्हे आहेत. सोबतच कार्यामध्ये यश मिळेल. प्रवास फायदेशीर ठरू शकतो. त्यासोबतच या काळामध्ये शनी महाराजांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होत असल्यामुळे या काळात तुमच्या मनासारखी एखादी इच्छा देखील पूर्ण होऊ शकते. त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदी आणि उत्साही वातावरण देखील असणार आहे. तसेच वर्षानुवर्ष तुमचे अडकलेले एखादे काम देखील या काळामध्ये यशस्वीरित्या मार्गी लागू शकते. त्याचबरोबर या काळात तुमचे आरोग्य देखील उत्तम राहणार आहे. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. त्यानंतर आहे सिंह रास. ज्योतिषशास्त्रानुसार शनी जयंतीचा काळ सिंह राशीच्या लोकांसाठी प्रगती आणि मान्यतेचा असू शकतो. करिअरच्या नवीन संधी निर्माण होतील. आत्मविश्वास देखील वाढेल आणि तुमच्या प्रयत्नांचे कौतुकही होईल. आर्थिक सुधारणेची चिन्हे देखील आहेत. प्रवास किंवा नवीन संपर्क फायदेशीर ठरू शकतो. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. नेतृत्व कौशल्ये विकसित होतील. प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. सोबतच शनी महाराजांची विशेष कृपा तुमच्यावर राहत असल्यामुळे या काळामध्ये तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी आनंदाची बातमी देखील मिळू शकते, जेणेकरून तुमचे मन प्रसन्न राहील. सोबतच या काळामध्ये परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे किंवा नोकरी करण्याचे स्वप्न जर तुम्ही पाहत असाल तर ते स्वप्नसुद्धा तुमचे या काळामध्ये यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकते. त्याचबरोबर या काळामध्ये वैवाहिक जीवन सुखमय राहील. तसेच या काळात तुम्हाला तुमच्या साथीदाराचे पूर्ण सहकार्य देखील प्राप्त होईल. त्यानंतरची पुढची रास आहे ती म्हणजे तूळ रास. ज्योतिषशास्त्रानुसार तूळ राशीच्या लोकांसाठी शनी जयंतीचा दिवस संतुलन आणि सुधारणेचे संकेत देतो. तुम्हाला तुमच्या कामाच्या वातावरणात हळूहळू सकारात्मक बदल दिसतील. एका जुन्या प्रयत्नातून यश मिळू शकते. तुम्हाला कुटुंबाकडून पाठिंबा देखील मिळेल. मानसिक शांती नांदेल आणि नवीन योजना आखल्या जाऊ शकतात. सोबतच नातेसंबंध अधिक गोड होतील. तुमची आर्थिक परिस्थिती स्थिर राहील. त्यासोबतच तुमचा आत्मविश्वास देखील या काळामध्ये वाढणार आहे. त्याच आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही यशस्वी होणार आहात. सोबतच शनी महाराजांची कृपा लाभत असल्यामुळे या काळामध्ये तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक गोष्टी या काळामध्ये घडणार आहेत. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. त्यासोबतच जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही या काळामध्ये नक्कीच करू शकता. त्याचे तुम्हाला भविष्यात चांगले रिटर्न्स प्राप्त होतील. त्यानंतर आहे धनुरास. ज्योतिषशास्त्रानुसार शनी जयंतीचा हा काळ तुमच्यासाठी नवीन संधी आणि भाग्याची वाढ दर्शवतो. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती करण्याच्या संधी मिळू शकतात. कामातील यशामुळे तुमची ओळख वाढेल. आर्थिक परिस्थिती मजबूत होण्याची चिन्हे आहेत. प्रवास किंवा नवीन योजनांमुळे फायदा होऊ शकतो. तुम्हाला कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल. तुम्ही उत्साही आणि सकारात्मक राहाल. प्रलंबित कामे पूर्ण होऊ लागतील. नवीन ओळखीमुळे भविष्यात फायदा होईल. तुमचा आत्मविश्वास देखील सातत्याने वाढेल. तर मित्रांनो, या होत्या त्या राशी ज्यांना शनी जयंतीच्या दिवशी मिळणार आहे भगवान शनी महाराजांचा विशेष आशीर्वाद. त्यामुळे त्यांच्या जीवनातील सर्व दुःख संकटे मिटणार आहेत. त्यामुळे त्यांच्या जीवनात येणार आहे आनंदच आनंद. यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.